रोजच्या जेवणामध्ये भाजी चपाती खायचा जर कंटाळा आला असेल ना, तर एकदा माझ्या या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवा. जिथं तुम्ही एक चपाती खात असाल ना, तिथं यासोबत 2 चपात्या खाल, इतकं भारी हे वांग्याचं भरीत तयार होतं. तुम्ही म्हणाल की ताई आम्हीसुद्धा वांग्याचं भरीत बनवतो, पण माझ्या या पद्धतीने बनवा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. त्यासाठी इथे ना मी भरताची वांगी घेतलेली आहेत. आता ही वांगी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेत. त्यानंतर यांना असं कट करून घ्यायचं. इथं मी 2 वांगे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या फॅमिली अनुसार वांगे इथं घेऊ शकता. आता यांना ना दोन्ही वांग्यांना मी असे कट करून घेतलेले आहेत. तर इथे गॅसवर आहे ना मी फुलके भाजण्याची जाळी ठेवलेली आणि त्यावरती हे वांगं मी छान असं खमंग भाजून घेणार आहे. वांगं ना मस्त असं भाजून घ्यायचं. थोडंसं याला ना असं उलटं राहायचं, म्हणजे काय होतं ना, हे व्यवस्थित असं चारी साईडने छान असं भाजलं जातं. दुसरंसुद्धा वांगं मी दुसऱ्या गॅसवर इथे भाजण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत इथं छान असं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं काही छान असं चिरून घेणार आहे. तो कोथिंबीर स्वच्छ धुवून मी निसून ठेवत असते फ्रीजमध्ये, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला भाज्या वगैरे बनवायच्या त्यावेळेस थोडीशी कोथिंबीर धुवून लगेच कट करून घेतली ना तरीसुद्धा चालतं. आणि स्वच्छ करून जर कोथिंबीर फ्रीजमध्ये जर ठेवली ना तर आठवडाभर छान टिकते. मध्यम आकाराची जुडी आणून छान निसून प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये फ्रीजमध्ये ठेवायची, खूप छान टिकते. तर इथं एक टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा छान असा मी बारीक चिरून घेतलेला आहे. सोबत इथं मी 2 कांदे घेणार आहे. कांदा टोमॅटो तुम्ही जितका आवडतो त्या अंदाजाने इथं तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे आणि मध्यम आकाराचे 2 छोटे छोटे कांदे इथं घेतलेले आहेत. कांदा जास्त वापरला ना तर भरताची चव खूप छान येते. इथं छान असा बारीक मी कांदा चिरून घेणार आहे. खानदेशी भरीत जे असतं ना ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं जातं आणि अशा पद्धतीचं भरीत आहे ना शक्यतो हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळतं, जे मस्त असं लाल तिखट चटपटीत चवीला खूप जास्त छान लागतं. फुलक्यांसोबत आणि चपातीसोबत तर खूप जास्त भारी लागतं, पण काहींना भाकरीसोबतसुद्धा आवडतं. तुम्हाला ज्यासोबत आवडते त्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता. इथं मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर छान अशी चिरून घेतली. सोबतच लसूणसुद्धा मी सोलून घेतला होता. तोपर्यंत इथं आपलं वांगंसुद्धा छान असं भाजलेलं आहे. तुम्ही बघू शकता, आपण याला कट करून घेतल्यामुळे ना एकदम आतपर्यंत मस्त असं हे वांगं शिजलेलं आहे. हे बघा, दोन्हीही वांगे इथं मी भाजून घेतलेले आहेत. हलकेसे थंड करायचे आणि याची साल काढून घ्यायची. इथे वांगे खूप जास्त गरम आहेत, त्यामुळे थोडंसं हळूहळू ही साल काढून घ्यायची. आणि खूप जास्त थंड जरी झाले ना तर काय होतं ना, मग त्या वांग्यांना खूप जास्त पाणी सुटतं आणि मग साल काढायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे थोडेसे कोमट असते ना, हाताला सोसवेल असे झाले की यांची साल काढून घ्यायची. हे बघा, अगदी व्यवस्थित असे हे वाफलेले आहेत. खूप जास्त मोठा गॅस करून जर वांगे भाजले ना तर काय होतं ना, वांगं वरून पटकन भाजलं जातं आणि आतून कच्चं राहतं. त्यामुळे मध्यम गॅसवर छान असे ही वांगे भाजून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित असे भाजलेले जातात. आणि काय असतं ना, हे वांगे थोडेसे मोठे असतात त्यामुळे भाजायलासुद्धा थोडासा वेळ लागतो. आता हे वांग्याची वरची साल मी सगळी व्यवस्थित काढून घेतली आणि हे वांगं एकदा व्यवस्थित असं चेक करून बघायचं, आतून किडकं तर नाही आहे ना, हे एकदा व्यवस्थित चेक करायचं आणि देठाचा भाग कट करून टाकून द्यायचं किंवा तुम्ही भरतामध्ये वापरू शकता. तर इथे एक वांगं मी बघितलेलं आहे, व्यवस्थित आहे. दुसरंसुद्धा वांगं मी छान असं आतून थोडंसं कट करून पाहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता, दोन्ही वांगे आतून पांढरे शुभ्र आहेत, मस्त असे शिजलेले आहेत आणि अजिबात खराब वगैरे नाही. वांगं जर वरून खराब असलं ना तर ते लगेच समजतं. आता याला थोडंसं मॅश करून घ्यायचं. खूप जास्तसुद्धा मॅश करण्याची गरज नाही, का तर हे व्यवस्थित असे वाफलेले आहेत. आता इथे कढईमध्ये ना मोठा 1 चमचा तेल घातलेला आहे. त्यामध्ये सुरुवातीला लसूण घातला आणि त्यानंतर आपण जो कांदा चिरून ठेवला होता तो कांदा यामध्ये घातलेला आहे. कांदा छान परतला की यामध्ये एक हिरवी मिरचीसुद्धा मी कट करून घातलेली आहे, का तर भरीत आहे ना झणझणीतच खूप छान लागतं. कांदा छान परतला की यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली होती. छान असं परतून घ्यायचं आणि मस्त असा टोमॅटो यामध्ये घालायचा. लगेचच मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो छान असा मऊसूद शिजला जातो. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं. जोपर्यंत टोमॅटो छान असा मऊसूद शिजत नाही तोपर्यंत झाकण ठेवायचं. टोमॅटो छान शिजला ना तर भाजी असो किंवा भरीत असो सगळ्याला चव खूप छान येते. नाहीतर मग टोमॅटोचा खूप जास्त आंबटपणा येतो आणि छान असं शिजलं की चव छान येते, हे लक्षात ठेवा.
खूप सिंपल रेसिपी असतात, पण व्यवस्थित बनवलं की चव छान येते. त्यानंतर इथं मी घरगुती लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतर थोडीशी धना पावडर, थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे. चव खूप जास्त छान येते. थोडासा गरम मसाला आणि धना पावडर जरूर घाला. बघा, नेहमीच्या भरतापेक्षा ना या भरताची चव खूप भारी येते. त्यामुळेच इथं मी तुम्हाला म्हणाले होते की तुम्ही ज्या पद्धतीने भरीत बनवता ना त्यापेक्षा थोडंसं वेगळं मी भरीत बनवते. यामध्ये गरम मसाला घातल्यामुळे, धना पावडर घातल्यामुळे चव खूप भारी येते. आता इथं आपण जे वांगं तयार करून ठेवलं होतं, मॅश करून ठेवलं होतं, ते वांगं यामध्ये घातलं. छान असं परतून घ्यायचं. आता इथे काय करायचं ना, गॅस थोडासा मोठा करायचा, का तर वांग्याला थोडंसं पाणी सुटतं. त्यामुळे मोठा गॅस करून आहे ना 2 ते 3 मिनिटासाठी हे वांगं छान असं परतून घ्यायचं कांदा टोमॅटोसोबत. इथं तिखट तुम्ही तुमच्या अनुसार म्हणजे घालू शकता. घरगुती तिखट खूप जास्त तिखट असलं तर मापात घालायचं, जर लहान मुलं वगैरे खाणार असेल तर. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि मस्त इथं आपलं झणझणीत वांग्याचं भरीत तयार आहे. खूप भारी लागतं. एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्ही आज आपल्या चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा. आणि ज्यांना भाज्यांचे प्रकार थोडेसे कमी आवडतात त्यांना ही रेसिपी जरूर शेअर करा, म्हणजे ते सुद्धा असं चमचमीत वांग्याचं भरीत घरी बनवून खातील. तर चला मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला जरूर कमेंट करून सांगा. बाय.